मंडळी, रवी दीपाली कपल ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आहे दीपाली. मी आज घरातली सगळी कामं केली, माझी सगळी कामं झालीत. आता रोजची कामं तर मी खूप लेट करते, पण आजची कामं माझी खूप लवकर झालीत. तर बघा, भांडी घासून पण झालेली आहे, पूर्ण अंगण पण झाडून झालेलं आहे. आणि मी आणखी काही दाखवते तुम्हाला. माझं घरातलं सगळं कामावरून झालेलं आहे. हे माझं घर छोटंसं, हे बघा सगळी कामं मी आवरलेली आहे. माझा बेड पण मी आवरला आहे. हा माझा कपड्याचा कपाट, तो पण मी क्लीन केला आहे. सगळंच आवरलं आहे. माझं किचन पण आवरून झालं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, सगळे किचन आवरून झालं आहे. हे माझी किचनमधली भांडी, हा माझा फ्रीज. माझी आज सगळीच कामं आवरून झाली. आणि केव्हापासून मी तयार होऊन एकटीच घरामध्ये फिरते. आजचा प्लॅन थोडासा माझा वेगळा आहे. हां, माझी बाकीची कामं तर सगळीच आवरली आहेत. आणि माझे हे बघा कपडेसुद्धा धुवून झालेले आहेत. कपडे धुवून झालेले आहेत. रवी काय कुठे दिसत नाही आहे. एक मिनिट, मी त्याला बघते. हां, कुठे गेला असेल तो. ओ हा, हे बघा इथे बसलाय. आणि खरं तर सांगायचं म्हटलं तर ना, हे जे जागा आहे ना, रोज रात्रीला इथे झोपते मी. मला इथे झोपायला खूप आवडतं. आणि हा बघा इथे बसलाय. रवी, काय करतोयस? रील्स बघतोय. रील्स बघतोय? ते नाही का ती नागिनची रील मधली हिरोईन, अच्छा, तिचं मेकअप बघ, ड्रेसिंग बघ. हो का? तेच बघत होतास का खरंच? हो. काय करत होता दुसरं तू? खरं खरं सांग, खोटं नको बोलूस माझ्याशी. अगं काही नाही, रील्स बघतोय. रील्सच बघत होतास ना एकटा बसून हो, इथं? रील्सच बघतोय ना. खरं खरं सांग, खोटं नको बोलू. हा, मोबाईल हातात घेऊन बघ काय बघ. हो का? दाखव एकदा. तुझं एकदा व्हॉट्सअप चेक करावं लागेल मला, कारण एकटा बसून नेहमी काय करत असतोस काय माहिती इथे. मला तर काही समजणं झालंय तुझं. तर गाईज मंडळी, बघा तुम्ही आता, हा केव्हापासून इथे एकटा बसलेला आहे. आणि घरात मी तयार होते, सगळी कामं पण आवरली. आणि हा इथे एकटा बसून काय मज्जा मारतोय. हा, हे बघा, व्हॉट्सअपमध्ये गेलेला तू आता. म्हणजे मला बघून तू रील्समध्ये गेलास ना व्हिडिओ बघायला. हे मनीषा नावाची मुलगी कोण आहे? अगं महेश इथं, मनीषा नीट वाच. मनीषा आहे ती. तिला कसले मॅसेज केले तू? दिसताय ना मला सगळे. चुकून नाव सेव्ह झालं असेल तर हो ते हो महेश हो, आहे. चुकून नाव सेव्ह झालं. काय बोलतोयस तू हे असलं? हा, तुला काही लाज वाटते का रे? तुला मी मॅचिंग कपडे घालायला लावले. आज आपल्याला बाहेर जायचंय काहीतरी काम करायला चांगलं, आणि तू इथं बसून असले धंदे करतोयस का? अगं खरंच महेश आहे, बघ तू चॅटिंग. महेश म्हणजे अरे असं काय बोलतो? महेशला कसं म्हणतो आय मिस यू, आणि हा ग सॉरी मी तुला आज नाही भेटू शकणार. हे कोणते मेसेज केलेत तू त्याला? मित्रांमध्ये बोलतो सॉरी वगैरे. पण मला वाटलं नव्हतं बरं का तू असं करशील म्हणून. खरंच माझा मूड खराब केलायस तू. बघा मंडळी, आज मी एवढी खुश होते ना, ह्या माणसामुळं माझा सगळा मूड खराब झालाय. ह्या माणसामुळे माझा मूड खराब झालाय. मी इतका विश्वास ठेवते ना ह्या माणसावर, पण आता सगळा मूड खराब केलाय. बघा, मी पूर्ण तयार झाले होते, याला सुद्धा तयार केलं होतं मी. आणि आज मला बाहेर जायचं होतं. सोमवार आहे आज. मला महादेवाच्या मंदिरात पण जायचं होतं. तिकडे जाऊन रील्स बनवायचे होते, ब्लॉग्स बनवायचे होतं. मला महादेवाच्या मंदिरात जायचं, तू जा एकटी. ये जाऊ. बघा म्हणजे आता मंडळी तुम्हीच बघा, चुका यांनी करायच्या आणि आम्हीच बोलणे खायचे. म्हणजे हे कोणी शिकवलंय सांगा बरं तुम्ही? हां, आता ह्या माणसावर मला इतका विश्वास होता, काय सांगू तुम्हाला, लय विश्वास होता. पण ह्यानं माझा विश्वासघात केलाय. बघा कसं फिरलेला आहे बघा. ह्यानं केला माझा विश्वासघात. आता तुम्हीच सांगा मी काय करायचं? ह्याला घेऊन जायचं का बाहेर? खरं सांगता मनीषाला आत्ता ब्लॉक कर. महेश होता ना तो, ब्लॉक कर त्याला आत्ता. ब्लॉक कर माझ्यासमोर, ब्लॉक कर त्याला पटकन. कर, केलास का ब्लॉक? हां ठीक आहे. हे बघा, मला ह्याच्यावर तर खूप विश्वास होता. म्हणजे आहे, आता बी आहे. पण कसं असतंय बघा, अजून एकदा मी ह्याला ना असंच पकडते कधीतरी, मग तेव्हा बघू काय करायचं ते. पण आता बघा माझा मूड लय खराब झालेला आहे. मी काय ह्यासोबत बाहेर जाणार नाही. आता सगळं तयारी केलेलं, सगळं काढून बिडून टाकणार आहे मी, घरी झोपून राहणार आहे. कारण आता कसं असतंय बघा, मूड खराब झाल्यावर कुठे जायची तर इच्छा होत नाही. आणि मी तर ह्याला काय 2-3 दिवस बोलणार नाही आता, कारण ह्यानं लय मूड खराब केलेला आहे माझा. तर मंडळी, तुम्ही मला एक सांगा, बायको काम करते, आवरते, तर त्याचा फायदा घेण्यासाठी असं कुठल्याही कोपऱ्यामध्ये बसून आपण दुसऱ्या मुलींसोबत चॅटिंग करायची का? हे रॉंग आहे की नाही? चॅटिंग नाही करत, बघून घे व्हॉट्सअप बघ. बघा आणखीन मी तोंडवर करून सांगायला, चॅटिंग नाही करत, व्हॉट्सअप बघ. म्हणजे व्हॉट्सअप बघून मी मेसेज बघून ब्लॉक करायला लावलाय नंबर, तर मी आणखीन म्हणतोय मेसेज बघ. म्हणजे किती उलटा जमाना आहे सांगा बरं तुम्ही. आता काय करायचं? जाऊ द्या, एक वेळेस मी ह्याला माफ केलंय, आज महादेवाचा वार आहे म्हणून.
पण आता दुसरी वेळेस मी जर असं पकडलं ना त्याला तर मी माफ करणार नाही. आणि तुम्ही असं मला नंतर म्हणू नका कमेंटमध्ये की खरंच तुझ्या नवऱ्याची काही चुकी नव्हती आणि तू त्याच्यासोबत असं का केलं, तर मग मी नंतर काही बोलू देणार नाही. बघा तुम्हाला सांगलेलो, आता मी ह्याला काही 2 दिवस बोलणार नाही आणि काहीच नाही. जाऊ द्या मंडळी, तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की कोण चुकीचं होतं आणि कोण बरोबर होतं. जाऊ द्या, आता माझा मूड लय खराब झाला, मी घरात जाऊन झोपणार आहे आता. मला काय माहिती कसलं सॉरी, कशाचं सॉरी. मी मंडळी तुम्ही सांगा ह्याला मी तुला मी माफ करू का करू मी तुला माफ? मी काही चॅटिंग करत नव्हतं, पण मी तिकडे बसलो म्हणून त्याच्यासाठी सॉरी. बघा मंडळी, आता तुम्हीच सांगा मी ह्याला कसं माफ करू. तोंडानं माफ कर. काय सांगा आता, तुम्हीच सांगा ह्याला माफ करू का मी? आज माझा कसला भारी मूड होता. आता तुम्हीच बघा मी किती छान आहे बघा, व्हाईट कलरची साडी घातली होती मस्त. बरं ऐक छान ना, दिसते मी खाली जाऊन बाईक रेडी करतो, तू लॉक वगैरे करून छानपैकी खिडकी वगैरे लॉक करून ये खाली, मी वेट करतो तुझं. ठीक आहे? हे बघ मला यायचंच नाही कुठं, मी तूच जा. अरे बाबा तुला जायचं तिकडे जा, मी येणार नाही. अरे एक मुलगीच आहे ना मी पण, म्हणजे मला सोडून तू जर दुसऱ्यांसोबत चॅटिंग करत बसतो मी कसं काय खपून घेणार आहे सांग ना तुम्हाला. काय काय म्हणाल होतोय? आज सकाळपासून उठल्यापासून मी सगळी कामं आवरते, तू काहीतरी काम आवरू लागलं का मला सांग बरं. काम कर. जाऊ द्या यार मंडळी, मला ना बोलायची बी इच्छा नाही राहिली या माणसासोबत आता. जाऊ दे सोडा. आणि हे बघा, माझा जर व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असेल ना तर माझ्या रवी दीपाली कपल्स ब्लॉग्समध्ये ना जा, सर्च करा आणि ह्या आयडीला ना सबस्क्राईब करून ना ह्या व्हिडिओला ना जितकं होईल तितकं व्हायरल करा. हां, शेअर करा वाटलं असतात, कळू द्या लोकांना बी बायकांचे नवरे काय करतात, रंग रलिया असं. हे बघा किती खुश आहे बघा माणूस, 2 दिवस बोलणार नाही म्हणलं ना, इतका खुश आहे की विचारूच नका. आता मी काय करू सांगा तुम्हीच, कमेंट करा मला, माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, काय म्हणतात ते सबस्क्राईब करा, माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ह्याच्याबद्दल सांगा मला, कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा मी वाट बघतीये, कोण कोण मला सहमत आहे ना मला बी कळेल. चला मग, नमस्कार तुम्हाला, टाटा बाय बाय, सी यू, गुड बाय. नो सॉरी, गुड बाय ह्याला म्हणायचं होतं मला. बघा ह्या माणसाला ह्याला गुड बाय म्हणायचं होतं मला, ह्याला मी तुम्हाला गुड बाय कधीच म्हणणार नाही, कारण हे बघा कसं मस्ती करलेलं बघा आता माझ्यासोबत. आता मला हे हसवण्याचे प्रयत्न चालू आहे ह्याचे, मला हसवण्याचे, पण मी हसन का? मी एवढं लवकर मानन का ह्याला? जाऊ द्या मंडळी. आता हे बघा मला तर असं वाटलं उभं बघा, इथं थांबावं खाली उडी मारावं असं डायरेक्ट. नाही पडलीत मी धक्का देईन नाही. बघा काय म्हणतो तो, ऐका आता तुम्हीच, म्हणजे ह्याला सगळी ना मजाकच वाटलेलं आहे बघा. एखाद्या बाईचं काळीच किती धडधड करते आणि कसं करते ना, तडतड करते ना, ते एक बाईच जाणती बघा. आणि ह्याच्यामध्ये जेवढ्या बाया व्हिडिओ बघतील ना त्या बायकांनी मला कमेंटमध्ये सांगा की त्यांचे नवरे त्यांच्यासोबत कसे राहतात. मी काही मजाक करणं झाले हो, खरंच सिरियस बोलते मी. माझा नवरा खरंच एका मनीषा नावाच्या पुरुषासोबत चॅटिंग करत बसला होता, खरं पकडलं मी त्याला. चॅटिंग बघितली मी त्याची आणि मला काय म्हणतोय, महेश नाव होतं म्हणे त्याचं, तर मनीषा झालं म्हणे चुकून. असं कसं होईल सांगा बरं. आता तुम्ही सांगा खरं मुलींच्या नावं जर सेव्ह करायचं म्हणलं ना तर मुलं म्हणजे माणसं काय करतात माहिती आहे का, मुलींच्या नावावर सेव्ह करून ठेवते. पण आपण जेव्हा त्यांची चॅटिंग पकडतो ना तेव्हा आपल्याला समजते की आपले नवरे कसे. तर बायकांनो, मुलींनो, मी तुम्हाला समजावून सांगालो, तुम्ही बी समजून घ्या, आपल्या नवऱ्याचे मोबाईल चेक करत राहा नेहमी, म्हणजे तुम्हाला बी कळेल तुमचे नवरे तुमच्यासोबत किती लॉयल राहतात ते, बरं का. आता हा संदेश मी बायकांसाठी दिला आहे, तर मग थोडंसं सांभाळून राहा. आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर अजून एकदा सांगते, माझ्या या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. रवी दीपाली ब्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मोठं स्वागत आहे आणि मला सपोर्ट करता ह्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. सो नमस्कार, बाय.